त्याचबरोबर जय भारत क्रीडा मंडळ यांनी पुरस्कृत केलेल्या भव्य राज्यस्तरीय पुरुष कबड्डी स्पर्धेत जागता राज्यचषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून क्रीडांगण क्रमांक 1 वरती जो सामना चालू होता स्वास्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विरुद्ध अंबिका क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विजय क्लब सुनील स्पोर्ट क्लब जय भारत क्रीडा मंडळ पुरस्कृत आजच्या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवशी आमच्या मोठ्या व्यासपीठावरती सन्माननीय श्री निवृत्ती जी आजगेकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू माजी खेळाडू महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने त्यांना गेल्या वर्षी सन्मानित केलं। या कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचाही आम्ही यथोचित सन्मान करतो। मी विनंती करतोय आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री तुकाराम पाटील राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित अग्निशमन दल कार्यसेवेत ते सेवेत होते त्यांना विनंती करतो मी सन्माननीय तुकारामजी पाटील माजी अध्यक्ष जय भारत क्रीडा मंडळ यांना विनंती करतोय की सन्माननीय श्री निवृत्ती आजगेकर यांना आपण सन्मानित करायचं। माजी खेळाडू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू निवृत्तीजी आजगेकर राष्ट्रीय कबड्डी पंच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने त्यांना कबड्डी या खेळामध्ये सन्मानित करण्यात आलं। त्यांचा इथं आपण यथोचित सन्मान करतोय। धन्यवाद सर, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल आम्ही जय भारत क्रीडा मंडळ जागता राज्यचषक 2025 या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून आपला आम्ही हार्दिक स्वागत करतोय। स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस पहिला सामना जो ठरला अंबिका विरुद्ध मुंबई उपनगर विरुद्ध स्वास्तिक संघ मुंबई उपनगर त्यांच्यामध्ये जो सामना झाला त्यामध्ये स्वास्तिक संघ हा विजयी ठरला। दोन्ही संघांचं आम्ही अभिनंदन करतो आणि अंबिका क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघाला पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा। आमच्या क्रीडा मंडळ या स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद। त्याचबरोबर स्पर्धेच्या मंडळाने ज्या मंडळाने आपलं नाव कमावलं ते म्हणजे जय भारत क्रीडा मंडळ ज्यांनी स्पर्धा भरवली दिनांक 19 ते 22 2025 या सलग 4 दिवस आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण जर आपण पाहिलं आकर्षण आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांनी LED स्क्रीन लावली आणि LED स्क्रीन भरपूर गर्दी केली आहे त्याबद्दल प्रमुख आकर्षण आमच्या जय भारत क्रीडा मंडळाचं आपल्याला पाहायला भेटतंय। प्रथमच LED स्क्रीन आपल्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आमच्या नाक्यावरती ही LED स्क्रीन लावली गेली आहे आणि प्रेक्षक देखील तितकाच आनंद घेत आहेत। ओव्हर टू आमचे प्रमुख पंच कवले सर, धन्यवाद। तिसरा आहे अंतिम पुकार विजय क्लब विरुद्ध सुनील स्पोर्ट क्लब क्रीडांगण क्रमांक 1 त्या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 खाली आहे याची आपण नोंद घ्या। तसेच गोलमादेवी सेवा मंडळ मुंबई शहर अंकुर स्पोर्ट क्लब मुंबई शहर आपणासही खेळण्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर होणार आहे याची आपण नोंद घ्या। तसेच छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ ठाणे आणि शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर आपलाही तिसरा आणि अंतिम पुकार आपला सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर होईल। संबंधित साई संघाला विनंती आहे पुढील 5 मिनिटाच्या अवधीत आपण आपले खेळाडू क्रीडांगणात उपस्थित करावे। ज्या सामनाधिकाऱ्यांची क्रीडांगणात नियुक्ती न झाली त्यांचे लक्ष देऊन बसायचे। भारती सर अंतिम विजेता संघासाठी 51,000 आकर्षण कामगार आकर्षण आणि 129
उपस्थित केले आमचे मराठी उद्योजक ज्येष्ठ इव्हेंटचे सर्व आधीचे जे असले त्याचबरोबर स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक अंतिम मुख्यविजेते सर्वात सर्व रुपये 31,000 आणि माता देश घाणेगावकर दादा आपल्या देखील आम्ही या जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण टीमचं या ऐतिहासिक मैदानात शामिल जिमखान्यामध्ये संपूर्ण टेक्निकल टीम्स या सर्वांचा आम्ही जय भारत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून जाणता राज्याभिषेक 2025 या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून डी फोकस YouTube लाईव्ह यांचा आम्ही खूप खूप आभार मानतो. आपण महत्त्वाची भूमिका बजावताय कारण ही स्पर्धा जर पाहिली सर्वांना शक्य नाहीये परंतु आपल्या माध्यमातून ही स्पर्धा केली जाते. त्या आमच्या YouTube लाईव्हला जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही जय भारत क्रीडा मंडळ या भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या माध्यमातून जाणता राज्याभिषेक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि त्यांचा जाहीर आभार देखील मानतो कारण की प्रेक्षक जर जोडले जातील या कबड्डी खेळासाठी तितक्याच्या खेळाला आपण पाहतो की मजा येत राहते. परंतु आता क्रीडांगण क्रमांक 1 वरती प्रतापगड या क्रीडांगण क्रमांक 1 वरती सुनील स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर विरुद्ध विजय स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या दोन्ही संघ विजय क्लब या दोन्ही संघांना अंतिम पुकार देऊन बराच कालावधी झालाय. क्रीडांगण क्रमांक 1 प्रतापगड आपण लगेचच या क्रीडांगणामध्ये अंतिम पुकार गोलफारे सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 2 क्रीडांगणावर उपस्थित आहे. गोलफारे सेवा मंडळ मुंबई शहर विरुद्ध अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर तिसरा आणि अंतिम पुकार आहे. तत्पूर्वी विजय क्लब मुंबई शहर आणि स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर आपल्याचाही तिसरा आणि अंतिम पुकार आहे. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ विरुद्ध शिवशक्ती क्रीडा मंडळ